जी आग लागली आहे ना ती आपण धगधगत ठेवायची. दोघांची तोंड दोन्ही दिशेला कशी राहतील ना याच्यासाठी प्रयत्न करायचे आपण. काय सुचतंय विक्रांत, आपल्याला एक नाही 2 संसार तोडायचे. त्या इंद्र आणि राणीच्या संसारात अशी काडी टाकायची ना की त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला पाहिजे. वाह बायको, कसं सुचतं. चला कामाला लागा. या महाडिकांच्या घरात एक नाही 2 घटस्फोट घडवून आणायचे आपल्याला. काय झालं यार आबा आणि मम्माला? किती रागराग करतायत ते एकमेकांचा. हो ना, कुठल्याही गोष्टीवरून वादच होत आहेत. मलाही कळत नाहीये हे सगळं कधी थांबणार आहे. पण दादा आपण करणार तरी काय? हो ना यार, पण त्या दोघांनी समजून घ्यायला हवं ना. पण ते काय करतायत, ते फक्त ना उलटाच अर्थ काढतायत एकमेकांच्या बोलण्याचा. काय झालं? तुम्ही असं का बसलात? काय होणार आहे? डोकी चालत नाहीयेत आमची. आम्हाला हेच कळत नाहीये की काय केलं म्हणजे मम्मा आणि आबा भांडायचं थांबतील. खूप टेन्शन येतंय. हाय का आता? त्यात कशाला टेन्शन येतंय? म्हणजे राणी, आई आणि आबा कसे भांडत होते बघितलं नाहीस का तू? तरी म्हणते टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. नॉल सर बरोबर आहे, पण आता नवरा बायको आहेत म्हटल्यावर ते भांडतीलच ना. एवढं काय त्यात? ते भांडले हे बघितलं मी, पण अजून एक चांगली गोष्ट घडली, ती नाही बघितली का तुम्ही? हो वहिनी, अख्खी दिवाळी गेली, आपल्या घरात काहीच चांगलं घडलेलं नाहीये. असं कसं? ते भांडत जरी असले तरी त्या दोघांना एकमेकांशी बोलायची इच्छा तरी आहे ना, हे नाही जाणवलं का तुम्हाला? म्हणजे आशा तर आहे ना. अरे आपल्याला मध्ये घेत का होईना त्यांनी एकमेकांशी बोलायचा प्रयत्न तरी केला, हो की नाही? करेक्ट आहे दादा, आपल्या लक्षात झालं नाही. हो यार राणी, तू बरोबर बोलतेयस. अरे काय बरोबर बोलते? ते दोघं फक्त भांडतायत, बोलत नाहीये. त्याचं काय? अहो सर, आता नवरा बायको म्हटल्यावर भांडण तर होणारच ना, त्यात काय एवढं? अरे पण असं कुठे असतं? ते तुम्हाला असं नाही कळणार हो सर. त्यासाठी तुम्हाला लग्न करून बायकोशी वाद घालावा लागेल, मग तुम्हाला ते कळेल. म्हणजे तुम्हाला एवढी साधी बायको मिळालीये, ती वादच घालत नाही है ना. हो, आणि तुला पण खूप साधा नवरा मिळालाय. मी कधी वाद घालत नाही. हा ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कसे येते बर का. पण असं घालतात ना नवरा बायको वाद, त्यांच्यात तर होतातच. म्हणजे आता बायको पूर्व म्हणाली तर नवरा पश्चिम म्हणतो, आणि नवरा पश्चिम म्हणाला तर बायको पूर्व म्हणते है ना. पण एक गोष्ट आहे सर, की दोघांच्या समोर जर तिसरा माणूस आला ना की लगेच दोघ जण एकत्र होतात. म्हणजे